17 सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जवळ आलेला आहे आणि याच दिनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन कामाला लागलेले आपल्यासोबत स्वतः छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आहेत। सर, यावर्षीचा कसा असणार एकंदरीत मुक्ती संग्राम दिन आणि काय काय नियोजन केलंय? या वर्षीच्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे। त्याच दिवशी आम्ही जिल्हाभरामध्ये 75,000 विद्यार्थ्यांचं सामूहिक महाराष्ट्र गीत गायनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 35,000 विद्यार्थी इथं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पोलीस ग्राउंडवर SP ऑफिसच्या राहणार आहेत आणि 40,000 विद्यार्थी 9 तालुक्याच्या मुख्यालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहणार आहेत। त्यांच्यामध्ये देशभक्ती जागृत करावी, प्रज्वलित करावी यासाठी तसंही आम्ही शिक्षण विभागामध्ये दशसूत्री नावाचा उपक्रम राबवतो आहे। त्या माध्यमातून आम्ही संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, IT क्षम विद्यार्थी घडवणे असे विविध उपक्रम त्या 10 सूत्राच्या माध्यमातून राबवत आहोत। त्याच्यातलाच एक सूत्र आहे ज्याच्यामध्ये मातृभक्ती, पितृभक्ती, देशभक्ती याला प्रेरणा देणे, ते मुलांमध्ये त्याच्यामध्ये भावना जागृत करणे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हे सामूहिक महाराष्ट्र गीत गायनाचा कार्यक्रम या दिवशी ठेवलेला आहे। त्याचबरोबर सेवा पंधरवाडा पण महसूल विभागाचा एक कार्यक्रम शासनाने जाहीर केलेला आहे। त्याचासुद्धा शुभारंभ आम्ही त्या 17 सप्टेंबर दिवशी ठेवलेला आहे। असं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून 17 सप्टेंबरचं आयोजन आम्ही करतो आहोत। यात सेवा पंधरवड्यामधला आणखी एक मुद्दा जो समोर येतो त्यामध्ये म्हणजे गावागावामध्ये अनेक रस्ते असतात, मात्र त्या रस्त्यांना नंबर नसल्यामुळे त्या रस्त्यांची डेव्हलपमेंट करता येत नाही किंवा ते रस्ते वापरामध्ये अडथळेसुद्धा निर्माण होत आहेत। तर यामध्ये त्या रस्त्याला नंबरिंग देऊन ती रस्ते मोकळी केली जाणार आहेत? बिलकुल तोच आहे। पण सेवा पंधरवड्यामध्ये 3 टप्पे आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये जे ग्रामीण भागातले जे पानंद रस्ते आहेत, गाव रस्ते आहेत, गाडी रस्ते आहेत, हे सर्व रस्त्यांचा अभ्यास करून त्या प्रत्येक रस्त्याला एक नंबर द्यायचा आहे, कोड द्यायचा आहे। त्याच्यामध्ये जिल्ह्याचा कोड राहील, नंतर तालुक्याचा कोड राहील, नंतर त्या गावचा कोड राहील, नंबर राहील आणि त्या रस्त्याचा नंबर राहील। अशा पद्धतीनं त्या संपूर्ण रस्त्याचं अभिलेखीकरण करण्याचा हा एक उपक्रम आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जे घरकुल वाटपाचं जे आहे, जे घरकुलांना जागा नाही आहेत तर त्या सर्व लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे आणि घरकुल बांधकामाच्या परवानगी देऊन त्या घरकुल बांधकामाला प्रोत्साहित करणे हा एक दुसरा टप्पा आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याने एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही तयारी केलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात मागच्या 2 वर्षांमध्ये त्या सर्व आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय कुठला ना कुठला तरी लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे आणि त्या कुटुंबांना एक हात मदतीचा असं त्या उपक्रमाला आम्ही नाव दिलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते ज्या शासकीय योजनेला पात्र होतील तो लाभ त्यांना आम्ही देणार। दुर्दैवानं कुठलं कुटुंब जर कुठल्याच योजनेमध्ये पात्र होत नसेल तर एखाद्या NGOच्या मार्फत मदत देणार आहे, एखाद्या संघटनेच्या मार्फत मदत देणार आहे। आमच्या स्तरावरून काय आम्हाला मदत देता आली तर आम्ही वैयक्तिकरित्या मदत देणार आहे, पण प्रत्येक कुटुंबांना काही ना काहीतरी मदतीचा हात आम्ही या उपक्रमात देणार आहोत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हैदराबाद गॅजेटेर लागू करण्याच्या संदर्भात गाव पातळीवरती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे। तर ती कसा निर्णय झालेला आहे, समितीने कुठले कामं करायचे आहेत आणि त्यांचं आपण प्रशिक्षणही घेणार आहात नजीकच्या काळात, याबद्दल काय सांगाल? 2 सप्टेंबरला जो शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये जी ग्रामस्तरावर समिती गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी आहेत, ग्राम विकास अधिकारी आहेत, ग्राम कृषी अधिकारी आहेत। यांची जी समिती आहे त्या समितीकडे अर्जांची माहिती दिल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवर एक चौकशी करायची आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगानं जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये जे काही पुरावे लागणार आहेत त्या पुराव्याचा ताळमेळ घालून त्याचा एक अभिप्राय, एक रिपोर्ट त्यांनी त्या सक्षम प्राधिकरणाला द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा अभिप्राय जो येईल त्याच्या अनुषंगानं मग त्या प्रमाणपत्र द्यायचं का नाही द्यायचं याच्या संदर्भात संबंधित उपविभागीय अधिकारी निर्णय घेणार आहेत। तर SDOना प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये मदत करण्याकरता ही समिती आहे। आता कालच शासनाने त्या समितीचं प्रशिक्षण घ्यावं असं निर्देशित केलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणाची आम्ही तयारी करतो आहोत। उद्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही ते प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। त्या प्रशिक्षणामध्ये कारण ही जी मंडळी आहे या समितीतली यांनी या संदर्भातलं काम पूर्वी केलेलं नाही आहे, त्यामुळं नेमकं पुरावे कसे तपासायचे
ताळमेळ कसा घालायचा आहे, लिंक कशी लावायची आहे, रिपोर्ट कसा द्यायचा आहे, याच्या संदर्भामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याच्या संदर्भातली SOP काल येणार होती शासनाकडून, विभागीय आयुक्त सराकडून. ती काल उशिरापर्यंत आली नाही. आज ते आम्हाला मिळेल आणि त्यानंतर नेमकी काय प्रोसिजरल राहील पार्ट तो आम्ही आपल्याला आणि त्यांना पण आम्ही कळवू. तर हे होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केलं की येणाऱ्या 17 सप्टेंबरला 75,000 विद्यार्थी महाराष्ट्र गीताचं गायन करणार आहेत. कॅमेरामन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.